तर नमस्कार मित्रांनो, खदलव 24 तास न्यूज रिपोर्ट मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण वळूयात आपल्या ताज्या घडामोडींकडे. तर नुकताच आपल्याला महाराष्ट्र शासनाने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट घोषित केलेला आहे. शाळा कॉलेज प्रायव्हेट सेक्टरला आपल्याला महाराष्ट्र शासनाने सुट्टी जाहीर केलेल्या आहे. त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या सूचनांप्रमाणे पाऊस तर खरंच 2 दिवस जोरदार असा पावसाची धुवाधार बॅटिंग चालू आहे. तर आपण आलेल्या इथं लोकल नागरिकांना विचारून त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. थांबा. आता तुम्ही नदीकडून इकडे आलेला आहात, गावाकडे जात आहात. तर आता येत्या 2 दिवसामध्ये पडलेला पाऊस, त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय वाटतं तुम्हाला? पाऊस म्हणजे असा की जेव्हा पावसाची गरज होती तेव्हा पाऊस काय लवकर पडला नाही. अच्छा. पण आता पेरणी चालू झाली आणि पाऊस असा पडला का तो पेरलेला राब पण रुजून वाहून चाललाय, अशी अवस्था आली. म्हणजे कसं पावसाने थोडंफार उघड द्यायला पाहिजे, 1 दिवस थांबल्या पाहिजे. नाही, विषय कसा आहे, आता जर ज्यावेळेस पावसाची लोकांना गरज होती त्यावेळेस पावसात नाहीच पडलाय. ठीक आहे, तुमची आता मी समजून घेऊ शकतो. पण आता पाऊस पडतोय, तर मग आता लोकांना पाऊस का नकोय? पाऊस हवा असतो, मग कोणाला शेतकऱ्याला पाऊस पहिला हवा असतो. बरोबर. शेतकरी हा त्याच्यावरती त्याच्या भरोश्यावर चालतो. पण आता कशी आहे, आता परिस्थिती अशी आहे की पाऊस पडला, चालू झाल्यापासून पावसाने एकही दिवस असा थांबलेला नाही, कंटिन्यू पाऊस चालूच आहे. त्याच्यामध्ये भाताचा राब कसा रुजणार? त्याच्यामुळे शेतकऱ्याला असं वाटतं की 1 दिवस तरी विश्रांती पावसाने घ्यावी, की जेणेकरून त्या राबाला खत मारणं, त्याची मशागत करणं, पाणी कमी करणं, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी गरज असते. त्यामुळे शेतकरी बोलणारच की बाबा पाणी कमी पाहिजे, थोडासा पाऊस थांबला पाहिजे.